स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स हे घटक पाहणार आहोत. करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, धारा, विद्युत आणि चुंबकत्व. An atom has some number of positively charged protons and negatively charged electrons. अणूमध्ये इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित कण व प्रोटॉन धनप्रभारित कण असतात. So as object doesn't show any charge though its atoms contain charged particles. त्यामुळे एकंदरीत वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन असते, तरीही त्यात अणू असल्याने त्यात ऋणप्रभार व धनप्रभार असतो. Therefore we can say that plenty of electrical charges is filled in the object around us. म्हणून असे म्हणतात येईल की आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो. What will happen if a glass rod is rubbed on a silk cloth? काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यावर काय होते? How do objects get charges? वस्तू प्रभावित कशा होतात? What are static and moving charges? स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात? Moving charges get transferred from one object to the other. चल विद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरित होते. These are negatively charged. हा ऋणप्रभार होय. Moving negatively charged particles are the electrons. चल ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असे म्हणतात. Can this negative charge he made to flow? चल ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असे म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. हा ऋणप्रभार प्रवाही करता येईल का? Can electricity be made to flow like water flowing from higher to lower level? पाणी जसे उंचावरून खाली भागाकडे वाहत जाते त्याप्रमाणे विद्युत प्रवाही बनवता येईल का? You have learned that a force will have to be applied to put a stationary object into motion. स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावावे लागले हे तुम्ही शिकला आहात. We get current electricity when the electrons in an electrical conductor are made to flow. एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धारा विद्युत मिळते. करंट इलेक्ट्रिसिटी, धारा विद्युत. अ लार्ज करंट फ्लोज when lighting takes place from a cloud to the ground. While sensation is felt by us due to a microscopically small current flowing to the brain. जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो, तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते. यू आर अवेअर ऑफ द करंट फ्लोविंग थ्रू वायर्स, इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट्स इन द हाऊस. घरामध्ये तारांमधून, विजेच्या बल्बमधून, उपकरणामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा तुम्हाला परिचय आहे. इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ अ रेडिओ or in a car battery, a current is produced by the flow of both negatively and positively charged particles. रेडिओच्या विद्युत घटामधून आणि मोटारीच्या बॅटरीमधून धनप्रवाहित आणि ऋणप्रवाहित अशा दोन्ही कणांच्या वाहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, विद्युतस्थितिक विभव. वॉटर और लिक्विड फ्लोज फ्रॉम अ हायर लेवल टू अ लोअर लेवल. पाणी आणि द्रव पदार्थ उंच पातळीतून खालील पातळीकडे वाहतात. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते. सिमिलरली देअर इज अ टेंडेन्सी ऑफ पॉझिटिव्हली चार्ज टू फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू अ पॉईंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल. त्याप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. दिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. विद्युत प्रवाहाच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युतस्थितिक विभव असे म्हणतात. पोटेन्शियल डिफरन्सेस, विभवांतर. सिमिलर टू द हाईट of a waterfall, the temperature difference of hot and cold bodies, the difference between the potential of 2 points, potential difference is
इंटरेस्टिंग टू अस. धबधब्याची उंची, उष्ण व थंड वस्तूंच्या तापमानातील फरक याचप्रमाणे दोन बिंदूंच्या विभवातील फरक म्हणजेच विभवांतर आपल्या दृष्टीने रोचक आहे. कनेक्टिंग कॉपर वायर्स अँड कनेक्ट द सर्किट ॲज शोज इन फिगर 4.1. तांबेच्या जोडणीचे तार घेऊन आकृती 4.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे परिपथ तयार करा. नो करंट इज सीन टू फ्लो इन द बल्ब. बल्बमधून विद्युत प्रवाह वाहत नाही असे दिसते. नाव कनेक्ट द सेम सर्किट अ 1.5 व्होल्ट ड्राय सेल अवेलेबल इन द मार्केट ॲज शोन इन फिगर 4.1 बी. बल्बमधून विद्युत प्रवाह वाहत नाही असे दिसते. आता याच परिपथात आकृती 4.1 आ मध्ये दाखवल्याप्रमाणे बाजारात मिळणारा 1.5 व्होल्टचा कोरडा विद्युत घट जोडा. नाव इट विल बी रिअलाइज्ड फ्रॉम ग्लोविंग ऑफ द बल्ब दॅट अ करंट इज फ्लोविंग इन अ सर्किट. आता तारेतून विद्युत प्रवाह वाहत आहे हे बल्ब लागल्यामुळे लक्षात येईल. इलेक्ट्रॉन्स इन द वायर फ्लोज ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द ड्राय सेल. आता विद्युत घटाच्या दोन टोकामधील विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स प्रभावित होतात. दिस फ्लोज फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ द सेल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. हे विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहतात. कन्व्हेन्शनल करंट फ्लोज इन द ऑपोजिट डायरेक्शन्स अँड इज शोन इन फिगर बाय द साइन ऑफ एन अनो. सांकेतिक विद्युत प्रवाह उलट दिशेने वाहतो व तो बाणाने आकृतीत दाखवला आहे. वी विल लर्न अबाउट एन इलेक्ट्रिकल सर्किट लेटर इन धिस चॅप्टर. विद्युत परिपथ म्हणजे काय ते याच पाठात पुढे पाहू. इन फिगर 4.1 ए आकृती 4.1 मध्ये देअर इज अ नो करंट ॲज देअर इज अ नो पोटेन्शियल डिफरन्स इन द अब्सेन्स ऑफ एनी सेल. आकृती 4.1 मध्ये विद्युत घट नसल्यामुळे कोणतेही विभवांतर नाही म्हणून विद्युत प्रवाह वाहत नाही. करंट स्टार्ट फ्लोविंग इन द सर्किट ॲज सून ॲज द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. परिपथात विद्युत घटामुळे विभवांतर निर्माण झाल्याबरोबर स्थिर विद्युत प्रवाह वाहू लागतो. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन एसआय सिस्टम इज व्होल्ट. विभवांतराचे एकक एसआय पद्धतीत व्होल्ट हे आहे. वी विल लर्न अबाउट इट इन द नेक्स्ट स्टँडर्ड. याविषयी पुढील इयत्तेत आपण अधिक जाणून घेणार आहोत.